लावा आणि 15 अध्यायामध्ये माऊली 15 अध्यायाचा आरंभ करून संसार वाहू इथपर्यंत आपण आलो होतो की 15 अध्यायाचं फल काय, 15 अध्यायाचं एक निरूपण काय, कशासाठी केला, म्हणून त्याचा भावार्थ सांगण्यासाठी पूर्ण 15 अध्यायाची 450-500 ओव्याचा जो सार आहे त्या ओवीमध्ये सांगितलेला आहे की करोनी संसार वाहू स्वरूपी अंता ठावो कोवया अध्याय 15वा. माऊलीच्या मुखातून निघालेल्या ओवेचा सार करोनी संसार वाहू. संसार म्हणजे जन्म आणि मृत्यू, वाहू म्हणजे मिथ्या. मिथ्या म्हणजे दृश्य दिसतं पण ते दृश्य नसतं, आभास आहे. मायेच्या द्वारे दाखवलेला ते दृश्य हा फक्त भास आहे केवळ. पण आपण त्याला खरेपणा दिला. खरी वास्तू एक चिन्मात्र सत्ता जगतात आहे, ती परमात्मा आहे. आपण हा दिसतो तो अनात्मा आहे. देहाचा संबंध करणारे वृत्ती अनात्म्याशी समरस आहे, हे पहिल्यांदा कळायला पाहिजे आपल्याला. वृत्ती जागृत होती आणि देहाचा संबंध कमी होतो, त्याला ज्ञानाची परिसीमा म्हणतात. जागृत होणं आणि अज्ञानामध्ये एक होणं त्या वृत्तीच्या 2 टप्पे. आपण झोपेतून जागे होतो तर अंधार जातो, स्वप्न जातो आणि जगत दिसू लागतं. झोपेमध्ये जगत आहे का? बिलकुल नाही, मात्र जगत नाही. पण जेव्हा झोप जाते तर झोपेतलं काही सुख आठवत नाही, एकाग्रता राहत नाही. स्वप्न पाहत असेल तर तो पण समोर दिसत नाही, फक्त दिसतं ते दृश्य. मग दृश्य दिसतं ते दृश्य का आहे, कुठं आहे, कसं दिसतं, कोण दाखवतं, दृश्य असून आहे का दिसून नाही, हे नाना प्रश्न बुद्धिमंताला पडतात बेटा. ज्यांना उद्धार व्हायचा असेल आणि ज्याला स्वरूपात राहायचं असेल, ज्यांना मुक्तीमध्ये पास व्हायचं असेल, ज्यांना आनंदामध्ये आनंद भोगायचा असेल, ते ज्ञानामध्ये प्रवेश करतात. परमार्थाचं उच्च स्थान म्हणजे ज्ञान. संपला परमार्थ. जसं केळी उगवली, एकदा दोनदा तीनदा घडत येते, पुन्हा मोडून टाकावं लागतं तिला, पुन्हा येतात केळं. तसं परमार्थ हातात मोक्ष दिला की संपला परमार्थ. कळायला पाहिजे. जेव्हा भगवंताची बुद्धीशी मिलाप होतो, ऐक्य होतं आणि प्रेमरूपचा आनंद तयार होतो आणि देहभाव समाप्त होतो, वृत्तीचा वाद होतो, जगताचा निराश होतो, दृश्याचा अभाव होतो, परमात्म्याचा प्रभाव होतो आणि स्वतः संग होतो, आनंद प्रगट होतो. त्याला म्हणायचं मोक्ष. वेदांताची परिभाषा जाणणारी फार कमी असतात, कारण बहिरंगामध्ये राहणारे लोक अंतरंगाचं काय माहिती. मला हमेशा सांगते, समुद्रावर मासे पोहतात, हिरे नाही. आणि मासे बघणारे लोक हिऱ्याकडे जात नाहीत आणि हिऱ्यातले लोक माशाकडे येत नाहीत. ही लोकांना भूमिका कळत नाही, कारण त्यांचं अज्ञान त्यांना सोडवत नाही. कोण पण असू दे, अज्ञानाचा निराश केल्याशिवाय ज्ञानमय अवस्था भोगता येत नाही आणि वेदांतामध्ये जगता येत नाही. देहाचा भाव टाकता येत नाही, अंतरंगात राहता येत नाही, पांडुरंगाला पाहता येत नाही, पांडुरंग होता येत नाही. ज्ञानाची अवस्था खूप जवळ असते. ज्ञानी म्हणजे जगात महान, त्रिलोक्यात छान, स्वर्ग मृत्यू आणि वातावरण तिन्ही मध्ये महात्मा श्रेष्ठ असतो. देवाचा देव असतो, कुठं माती कळतं कुणाला. आपण बहिरंगात बुडायलो, अंतरंग आयुष्यात कधी माहित नाही आणि अंतरंगामध्ये आत्मस्वरूपाची स्थिती असती, हे हृदयाला जाणता येत नाही. म्हणून हे जग असं अनादिकालापासून वाहत जात घाणीत, वासनेच्या, जन्म मृत्यूच्या, देह संबंधाच्या. बुद्धी देहाचा संबंध करते, भगवंताचा कुठं करते. भगवंताला पाहिलं म्हणजे संबंध नाहीये, भगवंताचा ओळख म्हणजे संबंध नाही. कुठं कळते जगताच्या मूळ लोकांना. जड मूड शब्दात माऊलींचे, जड मूड. पाहणं म्हणजे संबंध आहे का? जाणणं म्हणजे संबंध आहे, होणं म्हणजे संबंध आहे आणि भूमिका भोगणं म्हणजे
ज्ञानाची शी शक्ती आहे, आनंदाची प्राप्ती आहे, मुक्तीची स्थिती आहे, अज्ञानाची समाप्ती आहे आणि त्या ठिकाणी ईश्वराची ओळख आहे. ईश्वराची ओळख झाल्यानंतर काही आवडत नाही. त्याची ओळख झाली, तो नातेवाईक झाला, आता काय कमी त्याला? त्याला कमीच काही नाही. ते आनंदातून दुःखात येतच नाही, कारण त्याचा तो सुखरूप झाला. सुखरूप असा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा, सारिका जो देह पंढरी आत्मा पांडुरंग, देहच पंढरी त्याची. किती सुंदर निरूपण तुकोबरायांचं. ज्या संतानं जे स्वरूपाकडे नेलं ते भक्त भगवंत झाला. हे जग कळत नाही जगाला, खरं ज्ञानाकडे फार कमी, विरळा 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 वेळी. मौली म्हणते ना, अद्वैत कुसरी विरळा जाणे, समबुद्धी घेता समानसे हरी, समाधमावरी हरी झाला. अंतरंग जाणारी बुद्धी खरंगला शिवतच नाही. शिवते का? ती आवडत नाही. बुरक्यातली बाई रस्त्यावर येत नाही, रस्त्यातली बाई बुरका घालत नाही. हे ज्याला कळत त्याची बुद्धी गाड नाही. खूप छान. कारण बुरखा म्हणजे अज्ञान. ते घातल्यावर काय दिसतं का माती दगड? तसं अज्ञानाचा बुरखा घातल्यावर देव दिसतो नाही. आणि दिसणारा देव खरा आहे का? आणि तो भक्त बरा आहे का? हा म्हणे नामदेवराय, तू माझ्यापासून लांब जा. थांबू नको म्हणे माझ्यापाशी. रडायला ते घळघळ नाम आहे, रडायला ते तेव्हा माझ्या हातचं खातोस की. ते म्हणे मग खाल्लं मग काय झालं? खाण्यामध्ये प्रेम आहे आणि ओळखण्यामध्ये ऐक्य आहे. तुम्हाला दूर ठेवलंस की ना त्या ओळख केली का माझी? तू मला भुलला, पण मग एक कुठं झाला? तू मला भुलून गेलास रे, पण एक रूप झाला नाहीस ना. मी जीव घालतो, मी जीव घालतो, त्याच भावात आहेस. मी तू आहेस, मी तू कुठं भाव आहे? म्हणून तुला गुरु करावा लागतो. आणि मी बोलून काय फायदा नसतो, नामदेव असतो. यात्रेत चाललीच पायी पायी, तेव्हा काय गाड्या होत्या तुमच्या घोड्या? तुझ्या माग माग आलेले माझा भक्त कसा करायला चाललाय मला सोडून, तेव्हा ते कुठं कर मोती गड्या पटायला द्या, त्याला भक्तच लागते. आले ते भाकर करू लागले, चुली मांडून नामदेव खायला. देवाला कळलं तिथं कुत्र होऊन आले आणि भाकर ओढून घेऊन गेले. नाम्यान ओळखीला म्हणले देवा तुपलं होतं, थांबा. देवा तूप लावते तो खावा. असे म्हणजे जरी भक्त चालला पुढे, रक्षणाला भगवान दिसतो. टाकून दिले इथं, तू जा कुठे मी तुला सांभाळतो. ते अनुभवून बोलायचे, ऐकून वाचून नाही. नाही, धैर्य हिंमत तिथे पोहोचण्याची शक्ती भगवंताचीच असते. साधून समोर भेट देण्याची भक्ती त्याचीच असते. आता ह्याला माझ्यामध्ये एकरूप करायचं हे पांडुरंगाची इच्छा असते. आता ह्या ते दारू द्या, तुम्ही दारू द्या. भेट होणं, प्रेम येणं. तुमचा आवाज आला की प्रेम येतं का? हृदय मिळायला असतो. सोनं चांदी नाही मिळत तसं हृदय नाही मिळत. लक्षात ठेवा अर्चना. जेव्हा तो अंतरांगातून प्रेम देता ना, तर हृदयाला हृदय मिळायला असतं. ते खरं सोनं असतं. ती ध्यान, चांदी ध्यान, तुळस ध्यान ते अलीकडचं आहे. देणं घेणं हा व्यवहार नाही, एक होणं हा अव्यवहार आहे. कुठं माती कळत. आणि देण्यातून घेण्यातले लोक पुढे येतच नाही. देणं घेणं किती अवघड आहे जगात आजकालच्या. काय काय ताप बोलायची कुणाची? खरं खरं बोलायची तापच नाही, आणि खरं तर होताच येत नाही. खरं ह्यांच्या बापाला माहित नाही,
माहितीये का? देण्या घेण्यामध्ये खरं नसतं, जगताच्या मिथ्यात्वानंतर खरं असतं. ऐका, बरोबर आहे ना? जेव्हा जगताचा ज्ञानानं बाध होतो तेव्हा खरं प्रगट होतं आणि सगळं बंद होतं. घ्यायचं आणि द्यायचं हा व्यवहार आहे, हा विकार आहे. कळतं का जगाला विकार आहे म्हणून? हा रावबडे परमार्थात. आणि खरं बोलणार तरी पाप आहे बाबा आजकाल. मला म्हणावं लागतं, आम्ही म्हणत नसतो. कसं तू चांगलं कसं काय म्हणायचं? नाही बेटा, चांगलं काय ज्ञान आहे, चांगलं काय ज्ञान आहे. चांगले संत आहेत जगात, फक्त चांगले ग्रंथ आहेत, बाकी सगळं बरं म्हटलेले. आजच्या काळात सगळी कहाणी जिकडे तिकडं दुर्गंधी दुर्गंधी. एखादा संत माने की त्याला जगाची कळकळ आहे, जीवासाठी तळमळ आहे आणि मोक्षासाठी मन वळवळे. द्यावं ह्याला द्यावं. घेणारे वेगळे आणि देणारे वेगळे. नाही बेटा, द्यायसाठी असा काही नाही. मला काल पोहोच दिले, इतकं राग आला त्यांचा काल. जाऊ दे म्हणलं, लई राग आता सकाळी सकाळी. आता किती राग बोलू यामध्ये. तू माऊलीत आमचे मग नतमस्तक होतो आपण. माऊली जवळ किती काय भाषा आहे तिथं. सकाळीच मला भाऊ संग बसले मी. आनंद म्हणजे व्यंकटेश आहे, ह्याच्यात भिन्न आहे का व्यंकटेश तुमचा? दाखवा ना मला, विचार त्याला फोन लावून. तू वेगळ्याच का आनंदापासून म्हणून बोला त्याला. आखलीच का जावं नाही म्हणत नाही, पण ह्याच्यामध्ये सगळे जगात ते देव आले. मग साधक शांत का असतो? वच वच नसते त्याला. तुम्हाला पच पच वच वच तुम्हाला आज इथं उद्या तिथं तिथं तिथं. आणि या फिरणाऱ्या बाया बाबा बाबा कुठं स्थिर नाहीत त्या, कुठं स्थिर नाही. आणि जाऊ द्या गेलं तर वाईट नाही, पण परिणाम काहीच नाही याचा. म्हणून डोकं तिडकतं आमचं. कुठं गेलंय माती तर नीट होतच नाही. तुम्ही टाका, एका ठिकाणी गेले एक टाका, मग आम्ही तुमच्या पाया पडू. पडत नाही पाया, पडणारच. गंगा काही करीन, समुद्र काही करीन, जशाला तसे दगड. म्हटला ना, अभिमान जाळून टाका, भेद गाळून टाका, अंतःकरणातला पांडुरंग त्याचा संबंध चाका. तर तुमच्या गंगेला गेला फायदा काही बदल नाही. मला वाटतं एवढं किती पाप असेल बरेंच. वाणीमध्ये अनुवाद नाही, वेदाचा स्वानंद नाही, ओवीचा रस नाही, गीतेचा श्लोक नाही, संताचा बोध धरत नाही. तू जन्म मृत्यू राहतेच कस काय? काहीतरी असावं ना यामध्ये. पांडुरंगाचं प्रेम, ओवीचं ज्ञान, वेदाची शान, अंतरंगाचं भान. काय काही माती दगड नाही, तिचे आघात पाप आहे. महिना गंगा काय करत नाही तर दुसरं कोण काय करील? आणि पुण्य होईल, आम्हाला चाटायचंय तुमचं पुण्य. पुण्य काय करतं? स्वर्गाला नेतं. संत काय करतात? जन्म मरणारा थांबवतात. म्हणून सगळ्यात महान संत, त्याच्याहून छान ग्रंथ आहे, त्याच्याहून अति वेदांत आहे, आणि त्या हृदयात असलेला प्रगट करणारे ही साधू संत आहेत. हृदयातल्या भगवंताला प्रगट करणारे साधू संत आहेत. बापाचा बाप नाही, देव पण नाही, देव सुद्धा नाही. ते म्हणतो प्रारब्ध बघ, संत म्हणतो प्रारब्ध थांबवतो, तुला माझ्याकडे घेतो. संत म्हणतात माझ्या भक्ताला मी त्रासातून काढतो. संत म्हणतात मी त्याला आशीर्वाद देतो आणि त्याचं दैन्य धुवून टाकतो, त्याची इच्छा पूर्ण करतो. संत म्हणतात त्यांचा त्रास आपल्या डोक्यावर घेतात आणि त्यांना अलगद बाहेर काढतात. तर तुम्ही राहता का देवावर? वाटतं का प्रावर संसारात काहीतरी? मग हे कोण करत? संत, ग्रंथ, वेदांत, ओवी, श्लोक, गीता. ह्याच जी शक्ती का बुद्धीमध्ये, ती शक्ती बुद्धीला ब्रह्म प्रदान करते. ब्रह्म म्हणजे ईश्वराचा पाठ. लोकांना कळत नाही परिभाषा वेदांताची. माय काय बोलल्या?
माई आम्हाला हे शब्द पण माहित नव्हते. आणि खरं बोलले हो, लाजत नाही तुम्ही लोक. सिद्धपीठात गेलो त्या म्हणले आम्ही सिद्धपीठात गेलो नाही माई. म्हणलं बाप रे बाप. कारण ज्या सिद्धपीठामध्ये चारी भावंड खेळले, त्या मातीत लोळले, ती जागा महान आहे. विचारा त्यांना बसल्या कसं वाटत तिथं. त्याला उठूच वाटत जाते 3 मिनिटं तरी. भूक नाही, ताण नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. सगळं ओलं कच होतं. पण आम्हाला काय त्रास झालं विचारा. आम्ही चिखलात बसतो, चिखलात. काय वाटलं काय? इतका सुगंध त्या मातीचा. आणि त्या वल्ल्यावर ह्यांना जाऊन बसावं अंगणात बसते का सूर्य सगळे बसते जाऊन अंगणात. अशी पाटा खाली गायला आली की मी बघितलं असा पाय करे अंत चिखलात. कारण ती संताची भूमी आहे. माऊलींचा पायाचा स्पर्श आहे. मुक्ताबाई आदिशक्ती माताची तिथे उत्कर्ष आहे. निवृत्तीनाथाची तिथे मुक्ती आहे. वैराग्य झळकतं तिथं पाऊल टाकल्यावर. 84 सिद्धी आहे तिथं. हे वाचल्या फक्त मी सिद्धी आहेत म्हणलं, पण कोणत्या सिद्धी तिथं लिहिलं आणि मायाच्या दाखल मला फोटो काढावं की नाही. कारण मी तेवढं तिथे गेल्या मला सुचत नाही, मी पागल होती. ह्यांना सगळं वाचलं. कोणत्या सिद्ध आहेत? एक कुबेराची सिद्धी, एक ज्ञानाची सिद्धी, एक पुत्राची सिद्धी, लय सिद्धी आहे तिथं. आणि ह्या म्हणल्या काय आम्ही जायचो गाडीत कारमध्ये VIP लोक यायला का डोकं काय. आपण बघूत नाही की स्थान ज्या ठिकाणी सांगू देव विश्रांती वड आहे ना, त्या ठिकाणी चांगदेव राय माऊला भेटले. तिथपर्यंत बिंदी गेली आणि तिकून ते वावर आलते. हातात साप होता, माग भूताचा बाजार होता. चांगदेव सांगत योगी सगळी भूत भांडारा सगळा त्या भस्माचा. आणि ते 4 भावंड ते विश्रांती वडा भेटले म्हणून त्यांचं नाव चांगदेव. तिथे शांत झाले म्हणून त्याचं नाव विश्रांती वड. ती स्थळ आहे. आणि तुम्ही बघितलं ते भिंत चालवली. त्या रेड्याचं फक्त खून आहे, पण रेडा तिथं त्याच्यामध्ये मांडे भाजलेत. कुठं झोपडी आहे का तिथं 65 म्हणजे सिद्धपेठामध्ये. आज मी वर फेड बघितली जाऊन त्या झोपडीला खिडकी होती थोडीशी आणि त्यांना हाकलून दिलं खापर नाही म्हणून. आणि ते खेचर कोण आहे ते ह्यांना हाकलून दिलं मुक्तीला. त्यांना मांडे खायचे. भिकारी लोकांना मांडे खावते. दिले नाही खापर, मी दिला हाकलून. आता बघूत कसे मांडे खाते. तर ते म्हणले चला देऊ आपण बघायला काय खायलेत, मांडे खायत का झोपले. कारण देश इतका झालता, एवढा त्रास होता. आणि ते त्रास बघायला जाऊ लोक उपाची कसे झोपतेत. ते मांड्याची तयार झाली सगळी पुरण फिरण कणिक लाटणं. आता फक्त भाजायचं होतं. आता कशावर भाजा. आणि रडत आली मुक्ताबाई. ज्ञानदेव असे समाधीत ज्ञानेश्वरी वाचत पांडुरंगापाशी बसले होते. काय रडली मुक्ते. ज्ञाना आता मी निवृत्तीनाथांना आयुष्यात कधी मागितले नाही. आज म्हणली मुक्ताबाई मला मांडे खायचेत. आज मला इच्छा सांगितली, मी गुरु करू शकत नाही. माझ्या भावाची 10 रडायली. ती म्हणजे रडू नको, मी वागतो. ज्ञानाग्नी तयार केला योगाच्या रस्त्यानं. पाठीवर आस्था अग्नी तयार केला आणि त्याच्यात मुक्ताबाईने मांडी भाजली. आणि त्याच सिद्धपेठाच्या झोपडी होती का तिथून खिडकीतून त्यांना बघितले. आणि आत येऊन त्यांना म्हणले तुम्हाला किती त्रास दिला, आम्ही शरण आलो. आणि मग त्यांना मांडी भाजलेले बघितले तेव्हा पण थोडा छळ कमी झाला. म्हणजे किती त्रास होता संता माऊलींना सांगा ना. एकदा काय सांग पुण्यातल्या लोकांचं. एकदा पालखी सोहळा सुरू झाला ना, पुण्यातली आळंदीची पालखी पंढरपूरला, निवृत्तीनाथाची पालखी पंढरपूरला, सोपान सासवडची पालखी पंढरपूरला, अशा नाना पालख्या सुरू झाल्या सोहळा. एकदा पुण्यातल्या लोकांना पालखीला पाणी पण पाजवलं नाही. एवढी दरिद्री झाली पुण्यात. पाऊस नाही, दुष्काळ पडला, लोक मराठी बिमारी सुटली. त्यांना कळालं असं काय झालं. तर ते म्हणले माऊलीच्या पालखीला आपण पार दिली, कुणी दर्शनाला आलं नाही, कुणी पाणी दिलं नाही. आणि तिथले लोक तसेच पुढे गेले. तर माऊलीचा शाप लागला पुणेकरांना. मग दुसऱ्या वर्षी मग ते पुन्हा आले सोहळ्याला. मग तर टेम्पो ट्रॅक्टर सुद्धा का वाटायला रस्त्यानं. तुम्ही एकदा माऊलीला जीव लावून बघा. नाही तुमच्या घरात पुण्याचा पाऊस पडतो नाव बदलून ठेवा. काहीच कमी करतात माऊली. आळंदीला जायचं. आपल्या अंतःकरणातला मल, आपल्या बुद्धीतला भेद, आपल्या अंतःकरणातील तिरस्कार
हे आपोआप माऊली कमी करतात. आपल्या प्रारब्धामध्ये हात देतात. ताई एकदा यायचं आणि एकदा जायचे. अर्धा काल तर आपण असं संपून टाकतो संसारात, खाण्यात, पाप करण्यात, भांडण्यात, तुझं माझं म्हणण्यात. मग काही काळ देवाला द्यावं लागतोच. आणि भगवंत म्हणत नाहीत की तुम्ही खाऊ नका, पिऊ नका, सगळं करा ना, मला 1 घंटा द्या, सगळं करा. मी बायकाला म्हणते, मला सोन्याची आग आहे ना, सोन्याचा पत्रा छापा आणि बाहेर या, पण परमार्थ करा. किती होते. अरे जाताना जेव्हा भगवंताची ओळख होती आणि भगवंत रूप होतो, तर ते सोने. तुम्ही किती सोनं घेतलं ना, एवढा भांडो भांडो 5 किलो 10 किलो घ्या, मरा, पण ते सोनं इथंच आहे ना. तुझ्या सोबत जे जाईल ते सोनं आपल्या सोबत ही संपत्ती जाती, श्रवणाची, धर्माची, दानाची, पुण्याची. आपण लोका दुःखात धावून गेलो त्याची. आपण जर कुणावर धावून गेलो तर देव धावून देतो आपल्या दुःखात. जेव्हा प्राण जर पुढे निघत नसेल, का सगळे काही ज्ञानी नाही. ज्ञानी लोकांचा प्राण बाहेर निघत नाही. मी तुम्हाला वारंवार सांगते, ज्या लोकांना ज्ञान झालं, जे संतपदावर आले, जे ज्ञानेश्वरीचा ओवीचा रस घ्यायले, त्यांच्या अंतःकरणात प्राण प्रणव बनतो, पांडुरंग बनतो. प्राणच राहत नाही तर त्याला येण्याला यम येतो. ज्यांचा प्राण राहतो त्याला यम येतो. मग आपण म्हणतो ना, किती वाजता प्राण गेला विचारतो ना, खरं सांगा, टाइम काय होता, आता कोणत्या वेळेला यायचं आम्ही, फोन घे, फोन पुन्हा टाइम काय कळालं का. पण ज्यांना ज्ञानेश्वरीच्या ओवीचं ज्ञान झालं, अंतःकरणामधलं जे ईश्वराचं सानिध्य आलं, आतला परमेश्वर बुद्धीशी एकरूप झाला आणि बुद्धीचा बाध होऊन परमेश्वर प्रगट झाला, हे ज्ञानेश्वरीचं फळ आहे. तिथं प्राणच उरत नाही, प्राणच ब्रह्म झाला. तो प्राण ब्रह्म स्वरूपात विलीन झाला. यम कशाला त्याला, यम येतं का. भगवंत येतो तिथं बघायला त्या ज्ञानी मुक्ताला. ज्ञानाचा देह पडताना ईश्वरच बाजूला असतो. त्याला संत म्हणतात. कळलं ना, वळण काय करा ते कळणं, कशात आयुष्य घाला ते कळणं, पाप कमी करा ते कळणं. आता पृथ्वीचं पाप अति वाढले, पुण्याची फार गरज आहे. इथून पुढे बघा, आता तुमच्या हे निवडणुका, हे मचळे, या खुर्च्या, याचा विचार करा ना. आपल्या हिंदुत्वासाठी काय करावं, आपल्या धर्मासाठी रक्षण कसं करावं. एक सांगतो तुम्हाला उदाहरण. मी परभणीत आठवत फिरते, कारण 10 वर्ष माझा पाठ राजून तरुला काहीतरी देतोय. काल त्याला एक मुलगी भेटली पुण्यामध्ये. विचारण्याची गरज आहे प्रत्येक कुटुंबाला, आणि भक्तीची गरज आहे प्रत्येक हृदयाला. हृदयात भक्ती असावी बेटा, थोडी का होईना, थोडे संस्कार. तुम्ही LKG टाकता, लेकर त्याला माऊली म्हणता येत नाही. माझी ना टाइम म्हणते 30, आजी मला माहित नाही पुढचं, मधली म्हणते सांगता येत नाही. पण माझी सून करत रे, तिने रामरक्षा, हनुमान चालीसा, देवीचे पाठ, एक 11वा अध्याय सकाळी 8 पर्यंत बोलतात ना. माझी सून कोणाला बोलतात नाही. माझा पाठ झाला का मग सगळ्याला गरज आहे ना काळाची. त्या लेकराला कळतं का रामरक्षा काय, राम काय, सीता काय, दर्शन काय, 1 2 3 4 5 6, दुसरं काहीच येत नाही. आणि आई म्हणणं बंद झालं, मम्मी. प्रत्येक आईने शिकावं की मला आई म्हणतो. आईमध्ये किती प्रेम आहे. आ ई आत्मा, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. त्याची खून म्हणजे आई आहे. म्हणून परमार्थाची का गरज आहे घरात, मंदिर का म्हणून घरात, देव का घरात, की संस्कार पिढ्याने पिढ्या चालावेत. नामुखात यावं, ज्ञानानं हृदयात नाचावं आणि मुक्तीनं हसावं. हा जीव मुक्त व्हावा ताई, कारण तो बंधनात आहे, अज्ञानात आहे, तो देहात आहे, काम क्रोधात आहे, जेव्हा मृत्यूत आहे. त्या जीवाला ईश्वराकडे न्यावं, त्याचं नाव ज्ञान. बरोबर आहे का चुक सांग. असाच व्हायला पण आता बेजारी सहन होत नाही. कसं असतं रस्त्यानं BP शुगर बघायला कोणच. भक्ती आहे, कर्म आहे, उपासना आणि मोक्ष आहे, सगळं भरून निघतं. पण प्रथम अर्जुनाला सांगताना युद्धातून उडी मारली आणि कर्माला सोडलं आणि अर्जुन रडू लागला.
धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र. मग त्या त्यामध्ये भगवंतानं त्यांना समजावलं की तू ह्या कर्तव्याला चुकू नको, तू क्षत्रिय असतो तुला युद्ध करायला लागेल, हे कर्म सांगितले. बरोबर आहे. नंतर पुढे कर्मातून बाहेर सांगितले, कर्माचा करता होऊ नकोस. मग त्या ठिकाणी ज्ञानाला आरंभ झाला. मी काय का कर्म करताना मी केलं म्हणून नको, कारण तो कर्म करणार नाहीच, मी करून घेतो. आणि हे मरणारे नाही, ह्यांना मी मारतो. पुन्हा हे जन्मणारे ते ह्यांचे पाप खूप आहेत, हे मरतच नाहीत आणि तू मारणार नाहीच. त्याच्या पाठीमाग मी ना मारणार, कारण मला माहितीये ह्यांना केव्हा संपवायचं, ह्यांचा शेवटचा श्वास कधी हे मला माहितीये. म्हणून मी वन बाय वन करत आलो. कळालं का? आधी कुणाला मारायचं, मुंडकं कवा कापायचं हे भगवंताने ठरवायचं, आणि अर्जुनाला बाण मारायला लावायचं. मागून भगवंताने प्राणाला श्वासाला बंद करायचं. हे विधान आहे गीतेच्या अध्यायाचं. कळतं का? बायकाला गीता वाचता आली की बाई नाचती. श्लोकाचा भावार्थ कुठे कळतो? कोणत्या अध्यायामध्ये कर्मयोग आहे, कोणता कर्म संन्यास योग आहे, आणि संन्यास म्हणजे काय आहे. कर्म कर्तेपणाचा अभाव जेव्हा हृदय सोडून देतं, मन कर्मातून बाहेर येतं आणि भगवंताला जाणू लागतं, तर कर्तेपणा बंद होतो, अकृत भाव जागा होतो. त्याला कर्माचा त्याग म्हणावं. आणि कर्माच्या फळाचा जेव्हा आसक्ती सोडती बुद्धी, तर कर्म संन्यास योग, आणि कर्मातून बाहेर येतं मन कर्मयोग. हे गीता सांगती. बाई म्हणते मी गीता वाचते, उपकार करते. किती भांडते का तू? भांडले सांग ना. रामायण कोणी घडवलं? बाई. महाभारत? बाई. मंत्रा? बाई. पुरुष दाखवा कुठं वाईट आहे, दाखवायचं पुरुष कुठं वाईट आहे. घराला आग लावणारी कोण आहे? बाई. बंधन म्हणजे बोलले कृष्ण परमात्माच्या वाणीतून काय आली? गीता. आणि गीतेच्या बोधातून मन सावध झालं, आणि देहाचा संबंध कमी झाला, मन ईश्वराकडे गेलं. व्यवहार करताना मन जर व्यवहारात नसल तर तो भक्त खरा देवाचा. बरोबर आहे की नाही? मग गीता काय सांगते? तुझं मन कर्मात ठेवू नको, देहाला माझं म्हणू नको, आणि जन्म मृत्यू मध्ये अडकू नको. हे गीतेचं बोल आहे हो. आणि तेव्हा कळतं आम्हाला गीता पाठ आहे. तुला काय कळतं का चिपडे? हे कळणं म्हणजे पाठ आहे, लिहिणं म्हणजे मोठं नाहीये, टाइमपास आहे. लिहिलं ना मौल, तुम्हाला याची काय गरज आहे ना? हा, त्या श्लोकात ऊर्ध्वमूल मध्ये शाक ते वृक्ष उलटा आहे, वरी मूळ आहे, आणि मूळ म्हणजे वरी ब्रह्म आहे, त्याच्या फांद्या खाली येते. असं संसार वृक्ष उलटा आहे. त्याचे पान म्हणजे वेदवित, झाडाचे पान म्हणजे वेद. सुरुवात आहे 15व्या अध्यायाची. बाय का आम्हाला 15 यायचं वर का? मला राग येते की नाही मला? काय होतं का तुला? येतं का सर म्हणती? अंगात येतं संसारात पांडायचं. पुस्तक नुसतं मला गीता येते, मला उभी बसते आणि पारायण करते. काल ह्या निघाले की मी पटकन निघाल. मी म्हणलं नाही बा मला होईन, पण माऊलीची इच्छा नसेल. आता माऊली मध्ये सत्संग झाला, हजारो पारायण झाले, निघून राहिला. तुम्ही आवाज निघणारी पाहिजे का? नाही नाही, कधीच नाही. काय करायचं ना दोघी घरा करीत असे आडवारा विश्वाभासून. वरच पण राहिले नंतर जाऊ द्याचा नाही. ती वरची लावली विश्वाभासू. विश्वाचा भास म्हणजे जगत. तुम्हाला जगतात मन जातं, भगवंतात नाही. हे तसे स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वाभासू. विश्वाचा भास, विश्वाचं सत्यत्व, विश्वाची सत्ता जोपर्यंत तुम्ही मानतात तोपर्यंत तुम्हाला बुद्धी भगवंताकडे जाऊ शकत नाही. खूपच सुंदर आहे हे विस्तांतपणे. हे सांगू का तुम्हाला? ओवी कशी हे कळत नाही, कोणची ओवी कशावर आहे, कोणतं विकत. तुम्हाला मुलगा कळतो, तुम्हाला म्हणल्या ह्यांना रस्ता लागतं, ह्यांना सुख लागतं, कसं ओळख असते आईला. तसे कोणत्या ओळीमध्ये काय सांगितलं हे साधकाला ओळखलं पाहिजे. आता ह्या ओळीतून सिद्धांत घटित केला. अगापये पंडू कुमारा येता स्वरूपाच्या घरा करीत असे आडवारा विश्वास. जेव्हा बुद्धी भगवंताकडे जायला निघाली साधक ज्ञानाच्या शक्तीतून,
पण साधक तिथं जाऊ शकत नाही, कारण त्याला जगत आहे वाटतं, देव आहे कुठं वाटतं. आहे पण जगताला दिला मायेच्या द्वारे. आहे जगत नसून आहे परमात्माच आहे. तो परमात्म्याचा आहेपणा जगताला मायेने द्यायला लावला आणि आहेपणा जगताला दिला आणि ना भगवंत नाही झाला. जगत आहे म्हणताना तो नाही आणि तो आहे म्हणताना जगत नाही. हे रोज ऐकायला कळतं, नवीनला कळत नाही. हा वेदांत आहे. लाखो जन्माचं पुण्य लागतं हे कानाला शब्द येतात. आमची कुमटी गल्ली भरली असायची. ऐका, शास्त्राची बिल्डिंग मजबूत पाहिजे, संतांची संगती पाहिजे आणि अंतःकरणामध्ये ईश्वराच्या भेटीची तीव्र इच्छा पाहिजे. जीवाशिवाचा संगम आहे तो बंद का झाला? तो मी आहे हे हृदयाला कसं माहित नाही? बुद्धी देहाला माझं का म्हणते? असे नाना प्रश्न उकळ्या मारतात. जडाला माझं म्हणणारी बुद्धी अज्ञानाचे आणि भगवंताला जाणणारी बुद्धी ज्ञानाचे. विवेकाचा वेळ हृदयात येणारं शुद्धतेत आहे आणि ब्रह्माच्या अनुभूती घेणारा तो संत आहे. जगताच्या अनुभूती घेणारा अज्ञानी आहे. खोट्याला खरं म्हणतो तो अज्ञानी आणि खऱ्याला खरं म्हणतो तो ज्ञानी. बरोबर आहे का नाही? आता अगापाय बंड कुमार आहे त्या स्वरूपाच्या घराकडे जसे आडवारा विश्वावासू. जो ज्ञानी माझ्याकडे येतो तर जगतामध्ये अडकतो, म्हणून संत त्याला जगताचा बात करून देऊन माझ्याकडे घेतो. तर संत माऊली ज्ञानोबा किती सुंदर आहे. खूप काय बोलतात, पुढे द्यायचं आपल्याला, कारण ते थोडा खूप छान संपले पण 15 पासून थांबलो गाडो. चला पुढं. तो हा जगडंबरू नोहे ते संसारू, हा जाणे महातरू थांबलासे. तो हा जगडंबरू, ही जगत नोहे तर संसारू, हा एक वृक्ष आहे. ऐका, हा जाणे महातरू थांबला असे. महान तरू आहे. संसार वृक्ष भगवंताकडं जाऊ देत नाहीये, असं ओळखून घेतो. थांबला असे, थांबला असे. परी एरा रुखा सारिका, रुख म्हणजे झाड. परी एरा रुखा सारिका, ह्या झाडासारखं तो झाड नाहीये. इथून विषय फार सुंदर बरं कथा आहे. हे संसार वृक्ष ह्या झाडासारखा नाहीये. परी एरा रुखा सारिका, तळी मुळे वरी शाखा, तैसा नोहे म्हणून लेखा न एक वना. हे झाड बघतात ना, खाली मूळ वरी शेंडे, तसा नाहीये. हा संसार वृक्ष मूळ वरी फांद्या खाली आहे. हा हे वृक्ष आणि तो वृक्ष फरक आहे. हे 15 अध्याय सांगायचे. सुरुवात फार चांगली माऊलींची. पण मन सुंदर असेल, पावन असेल, पवित्र असेल तर माऊलीचं ज्ञान तिथं बसतं, तिथं रुजतं, तिथं थांबतं. त्या हृदयामध्ये ते हृदय पवित्र असावं लागतं आणि त्या मुक्तीची इच्छा असावी लागते, भगवंताच्या भेटीची आशा असावी लागते आणि ईश्वराचं मिलन करणारी बुद्धी असावी लागते. तर ते वेदांताचा पाऊस पाहिजे, संताची संगती पाहिजे आणि खरा आनंदाचा भोग पाहिजे. तो वेदांत शास्त्र. खरा आनंद एक सांगतो मला बरं का, आपल्याला मूल नाही, त्या मुलाला लग्न झालं, थोडा मुलगा नाही, 4 वर्ष झाले, 5 झाले, तर आपल्या भूक असते ना तोंडाची, आजीला सासूला वगैरे सगळ्यालाच असते. पण एक क्षण असा येतो की मुलगा झाला, थोडं बरं वाटतं, पण पुन्हा दुसऱ्या एका सुरू होतो. तो आनंद राहतो, पुन्हा विसरू राहतो. कसं तर तो नाही बेटा, एक दुकान टाकायचं, एक बंगला घ्यायचा, घेईपर्यंत असा तकमक जीव असतो आणि घेतल्यानंतर त्याची किंमत नसते. असते का? पुन्हा दुसरं असं मरेपर्यंत बुद्धी धाव घेते. पण जेव्हा ईश्वराची ओळख होती तर धाव संपत्ती आहे तसं ठीक, आहे तसं ठीक, आहे तसं ठीक. म्हणून तसं हे वारकरी लोक जे पांडुरंगाकडे जातात किंवा भजनात गुंग होतात, बघा तुम्ही त्याच्यामध्ये समाज तुमचा असतं का? कोमटी लोक, बामण लोक जाऊन बघा ना वारीमध्ये, बामण कोमटी असते थोडेफार. आता आमच्या पाल्यामध्ये 2 ब्राह्मण होते आणि माझ्या परमणीत होते, ओळखत होते, आमच्या दुकानापासून जवळच होते ते. पण त्यांच्या अशा हाल व्हायला लागले. त्यांचा एक पेशंट शुगरचा, ती बाई पागत कशा राहते नवऱ्याला 20-20 किलोमीटर जायला लागते. पुन्हा ठेपा का तळीमुळे वरी शाखा तैसा नव्हे म्हणून एकान एकवना. ह्या झाड कसे असतात, खाली मुळं वरी शेंडे. पण हा जो संसार वृक्ष सांगितलाय 15 अध्यायातला, त्याची मुळ वरी झाड खाली. का मूळ वरी म्हणजे ब्रह्म आहे आणि ब्रह्मस्वरूपापासून जगाची उत्पत्ती आहे. म्हणून हा वृक्ष, हा संसार वृक्ष वेगळा आणि हा विद्यार्थी वृक्ष.
त्या ब्रह्मापासून सगळं उत्पत्ती आहे. मग मूळवरी आहे आणि झाड खाली फांद्या आणि पानं वेगळे. हा निरूपण आहे ताई. ते मस्त आहे पण कळत नाही आपल्याला. आपण शब्द वाचले की डुलतो. आम्हाला विद्या येते. उपकार केला का नुसता कोरडा अभिमान. आता पुढे चला. आगा का कुराडी होय रे गावा जरी बुडी तो हा का बोलते उडी वरची लवाडी. आता आता ह्याला कसं कुराड घ्यायचं, कसं मोडायचा, हा वृक्ष कसा थांबवायचा उद्या बघू. आता 1-1.5 तास झालाय. 7:15 वाजता त्याला बायकाला काम असते. आपल्याला मी बी थकली आहे. म्हणता पुन्हा वरदा हा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सदरंगनाथ महाराज की जय. सर्व साधू संतन की जय.